तुझ मागतो मी आता, मागतो आता तुझ मागतो मी आता, मागतो आता मग द्यावे एक घंटा, तुझ मागतो मी आता. धनी धनी ध प म प म प ध म प प रे म रे धनी रे सा, धनी धनी ध प म प ध म प प रे म रे धनी रे सा, प म रे सा रे म प ध प म रे म प नि सा, धनी धनी ध प म प ध म प प रे म रे धनी रे सा, प म रे सा रे म प ध प म रे म प नि सा, रे म प नि सा, रे म प नि सा. नमस्कार, तुमचं स्वागत आहे वृत्तांत प्रसारकमध्ये. तसेच आपल्या या खास कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे संवाद नवीन संकल्पनांचा. यंदाची ही दिवाळी आपल्याला सुख समृद्धीची जावो हीच मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छाही देतो. आणि आज आपण ज्यांना आमंत्रित केलेलं आहे, लोणावळ्यातील एक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचं गेली 30 ते 35 वर्ष असं योगदान आहे, आमचे मनोज सर. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. येणारी जी दिवाळी ही सर्वांना सुखसमृद्धीची जावो, भरभराटीची जावो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मी आपला आभारी आहे प्रफुल्लजी, आपल्या वृत्तवाहिनीने मला संगीत या विषयावरती बोलण्याची संधी दिली. पुन्हा एकदा धन्यवाद आपले. ओके सर, मुख्यतः आपण आता जी प्रश्न जे सुरू करणार आहेत त्याच्या संदर्भातच संगीताचं महत्त्व आणि तसेच तुमची प्रेरणा कशामध्ये होते त्याच्याबद्दल माहिती ऐकायला आवडेल आम्हाला. ॲक्च्युली संगीत जे आहे हे माझ्या घरातच होतं. म्हणजे हे मला माझ्या आजोबांकडनं, म्हणजे माझ्या आईच्या वडिलांकडनं मिळालेली देणे. ते जीन्स मला तिकडनं आलेले आहेत. आणि माझ्या घरामध्ये म्हणजे लहानपणापासूनच त्यावेळेस रेडिओ आणि कॅसेट्स होत्या. तर त्या जमान्यामध्ये माझे आजोबा जे आहेत ते मला भजनांना घेऊन जायचे लहानपणी. खूप लहानपणी भजनांना साथ करणं, मग त्यातून शिक्षण होत गेलं. आणि लोणावळ्यामध्ये विजय सर म्हणून होते, विजय सेनन सर, त्यांच्याकडं मला माझे आजोबा घेऊन गेले. आणि विजय सर आमच्या घरी यायचे माझ्या आजोबांबरोबर साथ करायला. तर असा माझा संगीताचा प्रवास सुरू झाला. त्यांच्यानंतर मग त्यांच्या गावाहून जे उस्ताद अल्लारखाजींचे शिष्य आहेत, उस्ताद पंडित सतीश बाबू, हे मला इथे लोणावळ्यात शिकवायला यायला लागले. आणि मग त्यांच्या थ्रू माझा प्रवास उस्ताद झाकीर हुसेनजी यांच्यापर्यंत पोचला. आत्ता सध्या मी पंडित प्रफुल्ल आटले जे अमेरिकेत असतात, अब्बाजींचे शिष्य आहेत, त्यांच्याकडे मी शिक्षण घेतोय. आणि मला झाकीरबाईंचा सहवास खूप लावला. मुख्यतः आपण पाहतो की इन्स्ट्रुमेंटमध्ये तबला जर आपण घेतला की उस्ताद झाकीर हुसेन सरांचं आपल्याला नाव आठवतं. तर त्यांच्याशी जी तुमची जी एखादी आठवणी जी आहे त्यांच्यासोबत काय संवाद घातला असेल किंवा त्यांच्याशी जी काही चर्चा केली असेल त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल की. नक्कीच. एक असा किस्सा होता की माझं लग्न झालं आणि त्यानंतर माझी जी वाईफ आहे तिची इच्छा झाली की झाकीरबाईंना भेटायचं. पण झाकीरबाई हे वर्ल्ड वाईड तबल्यामध्ये खूप फेमस, तबल्यामध्ये म्हणजे म्हटलं तर ते वर्ल्ड फेमस व्यक्तिमत्व. त्यांना सहजासहजी प्रोग्रामच्या ठिकाणी भेटणं शक्य नाही आहे. कारण बाउन्सर्स असतात, जे ऑर्गनायझर असतात त्यांना ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्स असतात ऑर्गनायझरचे की कोणाला भेटून नाही द्यायचं त्यांना. तर आम्ही पुण्याला गेलो. लॉ कॉलेज ग्राउंडला झाकीरबाईंचा प्रोग्राम होता. आणि त्या प्रोग्राममध्ये मी सांगतोय की मला झाकीरबाईंना भेटायचं आहे, मी त्यांच्या शिष्य आहे, पण ते भेटून नव्हते देत. तर बायकोची इच्छा होती. मग आम्ही बॅकस्टेजला गेलो. आणि बॅकस्टेजला जात असताना झाकीरबाईंना माझ्या बायकोने आवाज दिला की म्हणजे हात केला फक्त. तर झाकीरबाईंनी मला आणि कृतिकाला बघितलं. मला बघितल्यानंतर त्यांनी बाउन्सर्सला सांगितलं की त्यांना आतमध्ये पाठवा. आतमध्ये पाठवल्यानंतर त्यांनी म्हणजे मला खूप म्हणजे आपल्या मुलासारखं प्रेम केलं. माझे गाल होडे बेटा तू बडा हो गया, शादी हो गया असं. मग ऑर्गनायझरला सांगितलं यांना एकदम फ्रंट सीटला बसवा. मग हा किस्सा म्हणजे माझ्या बायकोने अनुभवला त्याचा. हा खरंच सर, जसं की तुम्ही सांगितलं, हा अविस्मरणीय तुमच्यासाठी क्षण असेल हा. आणि सर, मला तुम्हाला यालाच अनुसरून असं विचारायचं होतं की तबल्याबद्दल महत्त्व काय आहे सर, त्याचा इतिहास मला ऐकायला आपल्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल सर. सर्वप्रथम मी संगीताचा इतिहास सांगतो की संगीत जे आहे ती
एक कला आहे, पण ती एक साधना आहे. हो. ॲक्च्युली संगीत जे आहे ते आपण कुठल्या तरी आर्थिकदृष्ट्या विकत नाही घेऊ शकत. म्हणजे समजा मला तबला येतोय आणि समोरच्या व्यक्तीकडं भरपूर पैसा आहे, बर. पण त्याला हा तबला माझ्यासारखा थोडाफार वाजवता यावा म्हणून त्यांनी मला खूप सारे म्हणजे आर्थिक याच्यावरती जर त्यांनी मला बोलले की तुम्ही एवढे घ्या, हा आमिष दाखवून तुमचा तबला मला द्या सेम वाजणार, ते करू नाही शकत. त्यासाठी त्यांना साधना करणं आवश्यक आहे. त्या वाद्याला वेळ देणं महत्त्वाचं आहे. त्या वाद्याला आपण जर वेळ दिला तर तो आपल्याला काहीतरी देतो त्यातनं. तर संगीताचे जे प्रकार आहेत, मोस्टली संगीताचे, भारतीय संगीताचे दोन प्रकार आहेत. एक हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, ज्याला आपण इंडियन क्लासिकल म्युझिक बोलतो, आणि दुसरं आहे कर्नाटकी शास्त्रीय संगीत, जे दक्षिण भूमीमध्ये जे शास्त्रीय संगीत चालतं ते दाक्षिणात्य, जे कर्नाटकी. ह्या दोन आहेत. आणि जेव्हा इंग्रज आपल्या देशामध्ये आले त्यावेळेस ते त्यांच्याबरोबर वेस्टर्न म्युझिक घेऊन आले, त्याला आपण पाश्चात्य संगीत म्हणतो. तर असे संगीताचे 3 प्रकार आहेत. त्याचप्रमाणे इन्स्ट्रुमेंटचेही प्रकार आहेत, जसे की परकशन इन्स्ट्रुमेंट, त्यामध्ये तबला येतो, ड्रम्स येतं, पखावज येतं, ढोलकी येते, जे पारंपरिक जे वाद्य आहेत ते. त्यानंतर विंड इन्स्ट्रुमेंट येतात, ज्याला ब्लो फूक मारावी लागते, की बासरी झालं, सॅक्सोफोन झालं, हे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते. इवन हार्मोनियमलाही हवा जर नसेल, भाता मारला नाही तर साऊंड येणार नाही त्याचा. तर हे सगळे डिपेंडंट आहेत ते हवेवरती. विंड इन्स्ट्रुमेंट. त्यानंतर स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट, जसं की गिटार आपण वाजवतात गिटार, तर जे स्ट्रिंग्स आहेत त्यामध्ये सितार झालं, सरोद झालं. सॉरी, मी तुम्हाला थांबवतो की जसं की तुम्ही आता गिटार हा उच्चारला, हा शब्द जो इन्स्ट्रुमेंटचा, मुख्यतः आपण पाहतो की सर गिटार हा एक खूप अवघड असं इन्स्ट्रुमेंट असं बघितलं जातं. तुम्ही याच्याकडे कसं बघता की एखादं कोणतं वादक कितपत आपल्याला म्हणजे ते त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ॲक्च्युली गिटारच फक्त हे वाद्य हे अवघड नाही, सगळीच वाद्य अवघड आहेत. त्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि नंतर ती आपल्याला सोपी होतात. त्याला वेळ दिला, त्याच्यावर आपण बसलं तर ते आपल्याला पॉझिटिव्हिटी देतं त्यातून. आणि ॲक्च्युली माझं सगळ्यांना सांगणं आहे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून, एक तरी इन्स्ट्रुमेंट प्रत्येकाने शिकावं. आजच्या या मेंटल स्ट्रेसच्या जमान्यामध्ये एक इन्स्ट्रुमेंट जर आपण शिकलं, त्या इन्स्ट्रुमेंटचा रियाज केला, तर आपल्या मनात तेवढ्यापुरतं तरी रियाज करतो तेवढ्यापुरतं तरी कुठलेही विचार येत नाहीत, चांगले पॉझिटिव्ह विचार येतात. सर, मला आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया की जसं की आता पाहता जे आता विद्यार्थी येतात आणि त्यांची खूप हौस असते की आज क्लासला आलोय तर आज मला यायलाच हवंय, तर त्यांची जी आतुरता असते, तर तुम्ही त्यांना कसं समजावता? म्हणजे त्यांना काय सांगता का बाबा कसं तुम्ही याच्यातनं तुम्ही कसं जायला पाहिजे? सुरुवातीला तर माझ्याकडे जेव्हा क्लास लावायला पेरेंट्स मुलांना घेऊन येतात, तर तेव्हा सुरुवातीला त्यांचा प्रश्न असतो पहिला की किती दिवसात आमचा मुलगा शिकेल, किती दिवसात, हे पहिला प्रश्न त्यांचा असतो. तर जेव्हा ते येतात तेव्हा मी त्यांना सांगतो की ही कला दिवसात शिकणारी नाही, मी अजूनही शिकतोय आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत शिकतच राहणार आहे, कारण या कलेला अंत नाहीये, शिकणे. तर जेव्हा कोणी नवीन विद्यार्थी येतो, सुरुवातीला मी त्याचा हात पाहतो की तो वाजवू शकतो का. फिंगरिंग मला सर्वात पहिली त्याची पाहावी लागते. नाही जमलं तर मग मी त्याला कीबोर्ड वगैरे अशी वाद्य शिकायला सांगतो, कारण की तबला हे वाद्य आहे, यातनं साऊंड येण्यासाठीच 3-4 महिने जातात. आणि कीबोर्ड किंवा हार्मोनियमचं कसं आहे की हे बटन जे जी कीज आहे ती मी दाबली काय, कुठल्या मोठ्या संगीतकाराने म्युझिशियननी ती कीज प्रेस केली काय, आणि किंवा एका छोट्या मुलाने केली काय, त्यातनं तोच साऊंड येणार आहे, वेगळा साऊंड नाही येणार आहे. पण तबल्यात किंवा इतर वाद्यामध्ये तसं नाही आहे. व्हायलिन हे वाद्य खूप अवघड वाद्य आहे, सितार वाद्य अवघड आहे, बरेच वाद्य आहे, सारंगी वाद्य अवघड आहे. सारंगीमध्ये तर पूर्ण आपले नेल्स कट होतात. बरोबर. सर, जसं की तुम्ही पाहता की आता तुम्ही जो सांगितला आणि जे विद्यार्थी आपले जे तयार होतात, तर तुमचा यातला अनुभव काय, संगीतातला मुळातला अनुभव तुमचा तुम्ही शेअर करा. बरोबर. आत्ता जे विद्यार्थी आहेत ते त्यांना खूप लवकर पाहिजे. आता हा जो फास्ट फूडचा जमाना आहे, खूप लवकर सगळ्या गोष्टी पाहिजे नाहीत. तर माझं त्यांना एकच म्हणणं आहे की त्यांनी रियाज करावा. जो जाकीरबाई म्हणतात की जो रियाज करेगा वो राज करेगा.
बरोबर. तर मुलांनी रियाजावरती फोकस केला पाहिजे, ना की खूप प्रोग्राम. आता माझे अनुभव आहेत काही विद्यार्थ्यांमध्ये की जे विद्यार्थी माझ्याकडे शिकले ते विद्यार्थी आत्ता सध्या हॉटेल लाईन्समध्ये गुंतलेले आहेत. म्हणजे हॉटेल लाईनमध्ये प्रोग्राम्स करतात आणि पुढचं शिक्षण त्यांचं थांबलेलं आहे. म्हणजे विशारदपर्यंत आलेत आणि शिक्षण थांबलंय का, तर तुम्हाला लवकरात लवकर त्यातनं तुमचा इन्कम सोर्स चालू व्हावा आणि त्यामुळे कहोन ह्यासारख्या वाद्याकडे मुलं वळलेली आहेत आणि कहोन आणि गिटार असे प्रोग्राम्स करतात आणि तबला ह्या वाद्याला म्हणजे सोडून दुसऱ्या वाद्याकडं जाऊन लवकरात लवकर ज्यातनं आपल्याला इन्कम सोर्स मिळेल त्याच्याकडे वळतात. जसं की सर आता तुम्ही उल्लेख केला पुन्हा की आत्ता जे विद्यार्थी आहेत त्यांची खूप ओढ असते की लवकरात लवकर शिकावं, की कहोन जसा जो प्रकार आहे आणि गिटार आहे त्या माध्यमातून. परंतु सर मला खरंच कौतुक करावं असं वाटतं की तुमचे जे विद्यार्थी आहेत ते आज त्यांच्या लाईफमध्ये सेटल आहेत सगळे, जरी त्यांच्या पण तुम्ही ते त्यांच्यासाठी तुम्ही एक मोठे आधारस्तंभच तुम्ही तिथं तो एक निर्माण केलेला आहे. सर, भारतीय संगीत म्हणजे काय याच्याबद्दल थोडंसं सांगा तुम्ही. मुख्यतः करून भारतीय संगीताची एक व्याख्या आहे आणि ही पूर्वीपासून आहे. गायन, वादन, नृत्य. गायन गाणं गाणार, वादन म्हणजे कुठलं इन्स्ट्रुमेंट वाजवणं, नृत्य म्हणजे डान्स. या 3 कलांचा संगम म्हणजे संगीत आहे. आणि हे संगीत जे आहे ते 4 गोष्टीवरती डिपेंड आहे: शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला. शास्त्र जे आहे ते शिकवलं जात नाही, शास्त्र जे आहे ते समजवलं जातं. त्यानंतर तंत्र जे आहे ते शिकवलं जात नाही, ते त्याची टेक्निक दिली जाते की तंत्र म्हणजे टेक्निक, ते कसं करायचं आहे हे त्या टेक्निकनी समजवलं जातं. त्यानंतर विद्या जी आहे तीही शिकवली जात नाही, ती दिली जाते. म्हणजे मला जे काही मिळाले ते माझ्या गुरूंनी दिलेलं आहे. माझ्याकडनं जे कोणाला जाणार आहे तेही माझ्याकडनं त्या माझ्या शिष्याला मिळालंय. त्याचं स्वतःचं नाही की माझं स्वतःचं नाही. म्हणजे विद्या जी आहे ती दिली जाते, आपण पास करतो फक्त जे काही शिकलंय ते. आणि त्यानंतर कला जी आहे, कला ही शिकवली जात नाही, कलाचे संस्कार केले जातात. हे महत्त्वाचं आहे. तर भारतीय संगीत हे मुख्य ह्या 4 गोष्टीवरती अवलंबून आहे. सर, जाता जाता तुम्ही आपल्या या प्रेक्षकांना एक मेजवानी म्हणून तुम्ही एक त्याचा आस्वाद द्यावा, माझी अशी विनंती आहे तुम्हाला. तबला हे जे वाद्य आहे याला स्वतःची लँग्वेज आहे, स्वतःची भाषा आहे. आणि तबला जे काही आपण बोलतोय हे तबल्यातनं ते बोल स्पष्टपणे निघतात आपल्या हातातनं. तर ते वाजवण्याचा मी प्रयत्न करतो. जय की जय 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 गणपती. प्रथम पूजित बाल गणपती. घिना कत्तिट तकिट धीकिट तकिट धुमकिट तकिटता. विघ्न हरता वीर गणपती. बुद्धिदाता भीम भूप. विश्वराजा गुणिन कीर्ति. धगिन दिट 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 तकट. क्रांत क्रांति तकट गणीगण. धतृगट धतृगट तिरगट तिरगट धिरगट धात धात अधिधा. धतृगट धतृगट तिरगट धातृगट तिरगट धिरगट धात धात अधिधा. धतृगट धतृगट तिरगट धातृगट तिरगट धिरगट धात धात अधिधा.
मला जाता जाता तुम्ही काय संदेश द्याल आपल्या प्रेक्षकांना? जाता जाता मी एवढंच बोलेन की प्रत्येकाने संगीताशी निगडीत राहावं, संगीत शिकावं, संगीताचा प्रचार करावा, प्रसार करावा आणि संगीत ऐकत राहावं. भले शिकता नाही आलं तरी कानसेन बना चांगले. एवढंच माझं सगळ्यांना मनापासून सांगणं आहे. तर सर्व प्रेक्षकांना जाता जाता इतकंच सांगेल की दादांनी आपल्याला उत्तमरित्या आपल्याला भारतीय संगीताबद्दल अत्यंत उत्तमरित्या माहिती दिलेली आहे. तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.